कोल्हापुरातील महावीर गार्डनमध्ये सध्या लोकांची झुंबड उडाली। ही गर्दी दुसरी तिसरी कशाची नसून केस गळतीवरच औषध लावण्यासाठी झाली। मूळचा मुंबईचा असणाऱ्या आणि सध्या कोल्हापुरात वास्तव्यास असलेल्या सलमान हेअर ट्रेनर या तरुणाने केस गळतीवरचं गुणकारी औषध तयार केले आणि हे औषध लावण्यासाठी ही गर्दी झाली। कोल्हापूरच्या महावीर गार्डनमध्ये ही तरुणांची आणि लोकांची गर्दी तुम्ही पाहू शकताय आणि ही गर्दी जमली आहे ती एका विशिष्ट तेलासाठी जे टक्कलग्रस्त आहे, केस गळती झालेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी एक मुंबईच्या तरुणाने एक खास प्रकारचं औषध आणले। त्यांनी स्वतः बनवलेलं औषध हे या तरुणांना या लोकांना तो फ्री ऑफ कॉस्टमध्ये लावतो आहे आणि टक्कल गळती झालेले लोक आहे म्हणजे केस गळती झालेले लोक, टक्कल पडलेले लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ही दृश्य आहेत कोल्हापुरातील महावीर गार्डन परिसरातील। सलमान नावाचा हा तरुण आहे जो मुंबईवरून आला आहे। त्याच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचं काम तो करतोय। पाहू शकताय कशा प्रकारे तो हे काम करत आहे। माझ्यासोबत सलमान आहे। सलमान, क्या बताएंगे, आपने कब से ये चालू किया है? ये 3 महीने से कंटिन्यू समाज सेवा चालू है। 98% लोगों को समस्या है बालों की। तो आज के डेट में कैसे ट्रीटमेंट बहुत महंगा हो गया है, तो कुछ लोग ऐसे हैं जो ट्रीटमेंट नहीं कर पाते, फाइनेंशियल प्रॉब्लम रहता है। तो मेरा मानना कैसा है कि सब लोगों को फ़ायदा मिलना चाहिए। हेयर को सभी लोगों को समस्या रहती है। तो अभी हम जो जड़ी बूटी पे काम कर रहे हैं वो 101% इसका रिजल्ट है। और जो भी हेयर फॉल, गंजापन, एलोफेशिया, एलोइराटा, जो कीड़ा वीड़ा लग जाता है तो उस पर 101% वर्क कर रहा है जड़ी बूटी। इसका कोई साइड इफेक्ट नहीं है, ना इसमें कोई केमिकल मिक्स है। प्योर जड़ी बूटी हम लोग पीस के लगा रहे हैं, क्लाइंट के फ़र्क पड़ रहा है, लाखों लोगों को रिजल्ट मिल रहा है और लाखों लोग यूज़ करवाने आ रहे हैं। कोल्हापुर में कब से आपने समाज सेवा चालू की है? 3 महीने हो गए। 3 महीने। इससे पहले कहाँ की थी और कैसा रिजल्ट आया वहाँ पे? देखो, जहाँ भी मैंने समाज सेवा करी है ना, वहाँ से रिजल्ट मिला है लोगों को, और जिसको रिजल्ट मिला है वो रिपीटेड अपने पास आ रहे हैं। ठीक है, कुछ ऐसे लोग हैं जिनको रिजल्ट मिला है वो ऑन कैमरा बोल नहीं सकते आगे, लेकिन नुकसान किसी को नहीं है, सबको फायदा हुआ है। इसके मतलब खबरदारी क्या लेनी पड़ती है जो आपकी जड़ी बूटी का औषध लगाते हैं उसके बाद? हाँ, उसके बाद नॉर्मली केयर करनी है। 2-2 घंटे में 3 दिन तक कंटिन्यू ऑयल लगाना है आफ्टर जड़ी बूटी। अभी जड़ी बूटी जो हम लगाते हैं ना, तो उसमें 7 मिनट के बाद में वॉश रहता है। 7 मिनट के बाद में क्या होता है, वॉश करने के बाद तुरंत पैराशूट ऑयल और रात में भीमसेन कपूर और पैराशूट ऑयल मिक्स करके रात में लेप लगाना है। सुबह में उसको 2-2 घंटे में फिर तेल, वही प्रोसेस चालू करना है 3 दिन तक कंटिन्यू। कितने दिन लगाना पड़ता है, कितना दिन में ट्रीटमेंट लेना पड़ता है एक आदमी को? 15 दिन में रिजल्ट दिखता है। 15 दिन में इस जड़ी बूटी का रिजल्ट दिखता है और कम से कम 5 सेटिंग में उनको पूरा रिजल्ट आता है। बाकी केयर करना पड़ती है, शैम्पू, कंडिशनर। तर की माझ्या पाठीमागे हा सलमान होता। सलमाननं ही समाजसेवा सुरू केलेली आहे आणि त्यांनी सर्व काय काळजी घ्यायला पाहिजे ते लावल्यानंतर 5 टर्ममध्ये व्यवस्थित डोक्यावर केस येतात अशा प्रकारचं सलमाननं सांगितलेलं आहे। टक्कलग्रस्तांची महावीर गार्डनमध्ये आलेली आहे, नेमकं काय? नमस्कार, मी नगरसेवक राहुल चव्हाण, शिवसेना, कोल्हापूर महानगरपालिका। आज जे महावीर गार्डनमध्ये आम्ही जो उपक्रम राबवलेला आहे, ज्यांना डोक्यावर केस नाही, ज्यांचं केसांचा प्रॉब्लेम असेल, ज्यांना केस गळती असेल, बरेचसे प्रॉब्लेम असतात डोक्याच्या केसांच्या संदर्भात, तर आमचा मित्र हा सलमान ह्याच्या माध्यमातून एक आम्ही चांगला उपक्रम राबवत आहे। फ्रीमध्ये लोकांना आयुर्वेदिक तेल लावून खरंखर बाबा त्याचा उपयोग होणार आहे आणि त्याच्या डोक्यावर ज्यांना टक्कल पडलेला आहे त्यांना खरंखर केस येत आहेत आणि हे आम्ही चांगला उपक्रम राबवलेला आहे। आणि असं हे सलमानला आम्ही सपोर्ट करून त्याला पाठिंबा द्यायच्या आधी आम्ही सगळी शहानिशानी ह्या गोष्टीची केली ती की बाबा हे तू ह्याच्या आधी 3 महिने झाले ट्रीटमेंट करत होता, त्या लोकांनी मी बोलवून घेतलेलं, तुला काय इफेक्ट जाणवला का? त्या लोकांनी खरोखर खूप चांगला इफेक्ट जाणवला, केस यायला लागली, लोक खुश आहेत। हे जर ट्रीटमेंट आपण बाहेर घ्यायची म्हटलं तर डॉक्टरांकडे जायचं म्हटलं तर 500 रुपये पहिला केस पेपर द्यायला लागतात, त्याच्यानंतर तुमचे लाखो 2-2, 3-3 लाख रुपयेमध्ये ट्रीटमेंटवर आपण खर्च करायला लागतं आर्टिफिशियल हेअरसाठी। आणि हे नैसर्गिक केस परत त्या आयुर्वेदमध्ये येत आहे। सलमानला हे या ठिकाणी आम्ही सपोर्ट करून हे फ्री ऑफ कॉस्ट, कुठल्याही गोष्टीची चार्ज नाही, 1 रुपया या ठिकाणी चार्ज नाही आहे। फर्स्ट सेटिंग असेल, सेकंड सेटिंग, 3-4 जे काय सेटिंग असतील त्याचे ट्रीटमेंटचे, ते 1 रुपया त्याला आकारला जाणार नाही। फ्रीमध्ये हे ट्रीटमेंट चालू आहे, तर लोकांनी याचा जास्तीत जास्त करून उपभोग घ्यावा। काही कोण लोक म्हणतात त्याला साईड इफेक्ट असतील असं म्हणतात, मला वाटत नाही याला कुठल्या गोष्टीचा साईड इफेक्ट आहे। काही गोष्टी त्याचे पथ्य आहेत ते आपण पाळले पाहिजे, जर चांगला त्याचा बेनिफिट आणि त्याचा
म्हणजे आपण जे म्हणतो रिझल्ट पाहिजे असेल तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे ते केलं पाहिजे. इंस्टाग्रामला तुम्ही सलमानला फॉलो करू शकता आणि त्या पद्धतीनं मी पण सगळी शहानिशाणी करूनच त्याला आपण ह्या ठिकाणी चांगल्या गोष्टीसाठी एक चांगलं काम करत आहे, लोकांचं सेवा करत आहे. बऱ्याचशा ठिकाणी आपण आता बघतो लोकांची लग्न होत नाही, मुलांची लग्न होत नाही, तरुण मुलांची आजकाल टक्कल पडल्यामुळं. तर बाबा हे फ्री ऑफ कॉस्ट ही जी जनता बघितलं सकाळपासून एक हजारो संख्येने लोकांनी ह्याचा उपभोग घेतलेला आहे. तर माझी विनंती आहे लोकांनी चांगल्या कामासाठी सहकार्य करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोल्हापुरामध्ये किती दिवसांपासून हे सुरू आहे? कोल्हापूरमध्ये किती दिवसांपासून काही गेल्या 2-3 आठवड्यापर्यंत कोल्हापुरात चालू आहे. जेव्हा मी काही कारणानिमित्त मी बाहेरगावी होतो साऊथमध्ये, मी 13 तारखेला कोल्हापुरात जेव्हा आलो तेव्हा त्याच्या आधी मी माझा फोनवर बोलणं झालं तर मी म्हटलं तू चालू कर. कारण जेव्हा ते 2 जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जेव्हा त्यांनी स्टार्टिंगला इथं कोल्हापुरात घेतला हा कार्यक्रम, त्या पोरासनी मी बोलवून घेतलं. 2 आठवडे तुला फरक काय जाणवला? ज्यांना पूर्ण अखंड टक्कल ज्यांना होतं त्यांना असे मुळं फुटायला लागलेत. मग ते म्हटलं की दादा बा आम्हाला केस यायला लागलेत. मग हा इफेक्ट आम्हाला आयुर्वेदिक तेलचा जाणवला. त्याच्यानंतर मी त्याला होकार दिला की बाबा पुढे जा, तू चांगला कार्यक्रम घेत आहेस आणि लोकांना याचा लाभ घेऊन दे. कॅमेरामॅन केतनसह मी रविराज, तारा न्यूज, कोल्हापूर. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.